तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल व्यवस्थित एक 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 व्हिडिओ करून बघा. कसं या 7-7, 8-8, 10-10 मिनिटाची व्हिडिओ आहे. पहिला क्रॅमरची सिरीज बघा. क्रॅमरची सिरीज बघून झालं की एलिमिनेटची सिरीज आपण चालू केलेली आहे. एलिमिनेटच्या सिरीज मध्ये आपण वेगवेगळी एक्झाम्पल, आता याला तुम्ही क्रॅमर्स ना पाहिल्या पाहिल्या असं करा बा, याच्यापेक्षा न सॉल्व्ह केलेलं बरं. अरे पण तुम्ही एकदा पाहत करी कशा नॉर्मल पद्धतीनं तुमच्या डोक्याच्या बाहेर एकही रूल्स लिहिणार नाही. सगळे आतापर्यंत सांगेल तेच आणि त्याच पद्धतीनं सॉल्व्ह एलिमिनेट. आता इथं बघा, हे फ्रॅक्शन कडे पाऊस नका तुम्ही. ही पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे, संपला विषय. मग एलिमिनेटचे रूल्स काय शिकले आपण? अपोजिट असल्यावर काय ऍडिंग, सेम असल्यावर काय सबट्रॅक्शन. बाकी डोक्यात ठेवू नका ते. कोण कट करत्या? पहिली व्हॅल्यू का दुसरी व्हॅल्यू? इथं किती आहे 5 आणि इथं किती आहे 6. इथं किती आहे 1 आणि इथं किती आहे 3. कोणती संख्या आणि 1 आणि 3. आपण 1 आणि 3 लाच कट करू. ठीक आहे. मग आता बघा कसं कट करायचं. याला काय चाईनी, याला काय चाईनी मायनस. सेम एक अपोजिट आहे रे, अपोजिट आहे. काय म्हणशील, ऍडिंग का सबट्रॅक्शन? काय तर ऍडिंग. तुमच्या मनातलं डायरेक्ट मोडवर छापला आपण. पण मी तुम्हाला काय सांगेले, ऍडिंग करा सबट्रॅक्शन करा, संख्या सारखी लागल. इथं किती आहे 1, इथं किती आहे 3, 1 3 सारखा आहे का नाही. मग मी तुम्हाला नेहमी सांगेले उलट गुन्हा, म्हणजे 1 आणि 3 ला काय टाकशा, 3 आणि 1 टाकला गुणा. मग आता 3 ना गुण नाही तर हे 5 म्हणजे 15 होईल. खाली विचारच नाही करायचं, त्या येत चालायचं. 3 1 चा 3 होईल, y-2 तशाच्या तसा, 3 2 चा 6 होईल, संपलं. दुसरं इक्वेशन 1 ना गुणा, काही बदल होईल का? नाही. ऍडिंग करताना साईन बदलायची का नाही. आपण हा खेळ खंडोबा कोणासाठी केला, कट करून टाक, संपलं त्याचं. इकडे बघा, 6 आणि 1 किती 7, 15 आणि 6 21, खाली कोण x-1. आलं का तेच? आलं. याच्या खाली काही नाही तर कसं म्हणशा आला. मी काय सांगितलं तुम्हाला, कोण भागेलाय तो, इकडची संख्या भागेला 7. 21 ना 1 ला गुणलं 21, किती भाग बस 3. हा मायनस इकडे आल्यावर प्लस, किती आलं काय 4 आला आन्सर. अरे झाला तुमचा एक सॉल्व. रिप्लेस करा, यम आणि यन म्हणा, यम आणि यन ला सॉल्व करा. तर मेंदू पुरा हँग व्हायचा. मेंदूला परत सॉफ्टवेअर मारा, पुन्हा बंद म्हणा. अरे जेवढं सोपं करता येईल तेवढं करा. शिक्षक कशासाठी आहे? अवघड सोपं करण्यासाठीच आहे. पण तुम्हालाही कळालं पाहिजे की थोडाही फरक आला म्हणजे आपण लगेच थांबून जातो. नाही, अरे तू कर ना, एलिमिनेट कर, बरोबर आन्सर घेत राहत. आता याला पूत, आता पूत कसं करू, कसं करतो, जे करत आला ते कर ना भाऊ. केलं पूट. 1 मध्ये 5, इथं कोणचा अंकुराला एक्सच्या ठिकाणी 4 हान, 4 मायनस 1. यायचं कोणी वालीनी, ऍज इट इज ली. हे 5 याच्यातून वजा कर 3. आता मी कसं सॉल्युशन करू? अरे चिंता नको, हा 3 आहे, फ्रॅक्शन आहे. काय करायचं मित्रा, फ्रॅक्शन कधी मी काढून टाकायचं. त्याच्या क्रॉस नंबर पाय कोणी, 3 1 चा 3, 3 2 चा 6. हा कोणी y-2. याला तसंच राहू, याला शेवट लोक घेऊन जाऊ आपण. हा प्लस इकडे झाल्यावर काय झाला मायनस. कसं म्हणशील, 3y. तुला येते कळाले कशा आले तर 3 1 चा 3, 3 2 चा 6. यो फ्रॅक्शन नको आपल्याला नंबर मध्ये. y-2 हे 6. हे 5 इकडं प्लस इकडे आल्यावर काय होईल रे, मायनस 3y-y-2. किती उरण रे, 1. याच्या खाली काही इथं 1 y-2. हे कसं मल्टिप्लाय होईल, क्रॉस. तर काय क्रॉस याचा y आणि हा 3 1 चा 3. क्रॉस करायचा नाही, याला याला गुण, याला याला गुण येऊन जाईल. एक ना गुणल्याने की फरक पडणार आहे भावा नाही. हा मायनस इकडे झाल्यावर काय होईल, प्लस. 3 2 किती होणार आहे, झालं सर 4 मार्कास क्वेश्चन येईल. तू म्हणजे मी येईनच का? अरे बाबा वर्ड प्रॉब्लेम तर येईल, आणि वर्ड प्रॉब्लेम मध्ये असेच तयार होत्या. मग काय करशील, नेतर लोक काय म्हणून शिकवत नाही, ते पेपरला येत नाही, हे पेपरला येत नाही. मग पेपरला फक्त 40 क्वेश्चन येत्या 6 चॅप्टर मधून. मग तू 40च शिक. मग तू पास झाल्यापेक्षा नापासच होईल ना. सगळे कॉपी करून पास होईल, मग तू पास होईल ना. पण पुढं काय, पुढं जर तुम्हाला डोकंच वापर नाही ना, मग आतापासूनच डोकं वापस व्हायला. ठीक आहे. हे झालं तुमचा पुढं फ्रॅक्शन इक्वेशन. अजून एक इक्वेशन आपण घेऊ, लिहितो. 1 मिनिट वेट करा.
चल दुसरं एक्झाम बघू. सेकंड एक्झाम्पल सेम आहे, सॉल्व म्हणूनच येईल, 4 मार्काला क्वेश्चन येईल. एक्स वाय कडे पाहून कन्फ्युज होणार फक्त आता तो, बस बाकी काही नाही. आता सगळे रूल्स घेऊन ध्यानातून गेले, सगळा हँग पडला तो आता मी काय करू काय करू, काहीच नको करू. या एक्स वाय कडे इग्नोर कर, हा इकडे भागेल इकडे गेला गुन्हेला टाक, काय करशील 7x 2y 5xy याला 1 नंबर, 8x + 7y 15xy इंटलोक तर काही उतरलं काय मेंदू, भागीला तो गुन्हेला टाकलं, विषय संपला. पुढं काय कर, आपला रूल्स वापर, सेम असेल सबट्रॅक्शन, अपोजिट असेल ऍडिंग. हा जरा अवघड जाईल, हा सोपा जाईल. कमी संख्या आहे, सेम साईन आहे का अपोजिट साईन आहे, काय वाक्य म्हणशील रे, इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय. इथं किती दिसून आले 2, इथं किती दिसून आले 7, किती ना गुणशील 7 आणि 2, 7 ना सगळ्याला गुण. याला गुणलं 49x होईल, याला गुणलं 14y होईल, याला गुणलं 35xy होईल, झाला गुणाकार. नंतर किती ना गुणशील 2 ना गुण बरं. सर तुम्ही गुणा ना, हा मी तर गुणणारच आहे ना. आणि हे 30xy साईन चेंज होईल का नाही, सगळा कुटाणापणासाठी केला वाय काय होऊन गेला कर, सांगा तिथं काही. ये होईल 65xy, ये होईल 65x, x कट करून टाक, हे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला 65/65, वाय किती आला 1, झाला तो वाय सॉल्व. 2 लाईन मध्ये डायजेस्ट बुक नोटबुक वगैरे चालवून पाय, किती लांब नेऊन सोडेले. तुला तर डायरेक्ट एक शॉर्ट मध्ये आन्सर सांगितलं ना, तरी तू म्हणतो की मला मॅथ कळत नाही. मग आता तू करतो काय, y = 1 ही व्हॅल्यू पुट कर या का, काय ते 7x, हे किती y 2y, 2 गुन्ह्याला वायच्या ठिकाणी 1 म्हण, हे 5x म्हण, पुन्हा इथं y चमकला, वायच्या ठिकाणी किती आणला 1, काय सॉल्युशन आणशील, हे -2 1 2, 5 1 5x, हा 7x आहे, हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस कर, हा मायनस इकडे आल्यावर प्लस कर, हे 2x कर आणि हे 2 कर, याला भाग, कितीचा भाग आणशील 1 चा, झाले तो आन्सर सॉल्व. 4 मार्काचं गबड्या 4. एक दिवस थोडा स्नॅपचॅट कमी पाय पण व्हिडिओ पुरा पाय, एकदम सोप्या भाषेत सांगलो तुला. हा एलिमिनेटचे रूल लक्षात ठेव, ऍडिंग करणं, सबट्रॅक्शन करणं, मल्टिप्लाय करणं. पुन्हा म्हणजे वारंवार तेच चालू आहे. एलिमिनेट की 1-2 दिवसात चॅप्टर नाही भाऊ, आणि लिनियर हा काही लहान चॅप्टर नाही, त्याच्यात 1 by 1 कन्सेप्ट आहे. चांगला जर चॅप्टर घेतला तर तोच चॅप्टर 2-3 महिने चालला असं आपल्याला, आणि तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. टॉपिक वाईज शिका. अरे मी तुम्हाला चॅप्टर असा फोडून देऊ राहिलो, 10-10 मिनिटाची व्हिडिओ तयार करून देऊ राहिले, पण वेळ नाही तुम्हाला पाहायला. मग आता का तुमच्या वाटेचं मीच व्हिडिओ कोण सगळे, तुम्ही कशाला आहे. तर अशा पद्धतीला एलिमिनेटला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व होता. अजून 2-4 व्हिडिओ मी एलिमिनेशनचे बनवून आणि तुम्ही मला कळवा. आणि आपण जी सिरीज चालू करतोय 2020 ते 2026, याच्यातला एक पेपर मागपुढे होऊ शकतो. पुरा लिनियर, पुरा क्वाड्रॅटिक, पुरा एटी, पुरा स्टॅटिस्टिक, पुरा ट्रायंगल, पुरा पायथागोरस थेरम, एक येणारे तुला क्वेश्चन 1 मार्कापासून तर 4 मार्कापर्यंत आतापर्यंत कोणते आलेले याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक येणं गरजेचं आहे चॅप्टरचं. म्हणून जेव चॅप्टर झाला त्याचे व्हिडिओ पहा, त्याच्याशिवाय तुम्हाला ते सॉल्युशन करणार नाही. ठीक आहे, चालेल, थँक्यू.